श्री क्षेत्र ज्योतिबाच्या प्राधिकरणापूर्वी ज्योतिबा ग्रामस्थांना विश्वासात घेऊ मंत्री शंभूराजे देसाई यांनी आज श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगराला सदिच्छा भेट देऊन श्री ज्योतिबाचे दर्शन घेतले। यावेळी त्यांनी ज्योतिबाच्या प्राधिकरणापूर्वी ज्योतिबा ग्रामस्थांना विश्वासात घेऊ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। मंत्री शंभूराजे देसाई हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी आज श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगराला सदिच्छा भेट देऊन श्री ज्योतिबाचं दर्शन घेतलं। सध्या ज्योतिबा डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकार तिरुपतीच्या धर्तीवर प्राधिकरणाची स्थापना करणार आहे। गेल्या 2 वर्षांपासून यावर नियोजन चालू आहे। लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांच्यात बैठका सुरू आहेत, पण या प्रक्रियेत ज्योतिबाच्या ग्रामस्थांना कुठेही विचारात घेतले जात नाही, म्हणून ज्योतिबा ग्रामस्थांमध्ये याबाबत नाराजी व्यक्त होत आहे। याबाबत विचारले असता मंत्री शंभूराजे देसाई यांनी ज्योतिबाच्या प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास करण्यापूर्वी ज्योतिबावरील ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच काम केले जाईल असं आश्वासन दिलं। ज्योतिबा प्राधिकरणाच्या अनुषंगाने परिसराचा जो विकास करायचा आहे त्या बाबतीत प्राथमिक चर्चा या ठिकाणी शासन स्तरावरती झालेली आहे। आता या जिल्ह्यामधले 2 माननीय मंत्री महोदय आहेत, पालकमंत्री आबिटकर साहेब आहेत आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार मुश्रीफ साहेब आहेत। त्या दोघांच्या बरोबर अधिक इतर सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यामधले आमदार, माननीय आमदार महोदय, माननीय खासदार महोदय त्यांच्या बरोबर आणि तुम्ही म्हणताय तसं स्थानिक जे रहिवासी डोंगरावरचे आहेत ज्योतिबा डोंगरावरचे त्यांच्याशी देखील चर्चा या ठिकाणी करू। परंतु शेवटी ह्या मोठ्या धार्मिक स्थळाचं दख्खनचा राजा म्हणून ज्योतिबारायाचं या ठिकाणी संपूर्ण जगभरातनं भाविक येत, देशभरातनं भाविक येत असतात, तर याचा विकास निश्चितपणे सरकार करायसाठी बांधील आहे। परंतु हा करत असताना सगळ्या लोकप्रतिनिधींना, इथल्या नागरिकांना विश्वासात घेतलं जाईल आणि त्याप्रमाणे पुढची कार्यवाही राज्य सरकार करेल। यावेळी त्यांच्याबरोबर पन्हाळा तहसीलदार सौ माधवी जाधव शिंदे, मंडल अधिकारी वनिता पाटील, गाव कामगार तलाठी वळिवडेकर, ग्रामविकास अधिकारी शिवाजी पाटील, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।